संतोष यांच्या हातात चेंडू दिला गेलाय. गोलंदाजीसाठी संतोष तोरणे यांच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी दिला गेलाय. हॅलो, 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 हॅलो. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय. त्या ठिकाणी पराग मात्र चेंडूचा पाठलाग करतोय. त्या ठिकाणी चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण पळून केल्या जात आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या साम गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल तो संतोष पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. यावेळेस क्रॉस बॅटल टोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ओ काय झालं? थोडक्यात थोडीशी गफलत. अन्यथा उदयची मात्र या ठिकाणी विकेट जाऊ शकली असती. आपण पाहू शकलं असतं. डायरेक्ट थ्रोची गरज डायरेक्ट जर थ्रो हातात झाला असता, तर तात्याने मात्र विकेट नोंदवली असती आपल्या नावावरती उदय याची. यावेळेस फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक भैया सूर्य चेंडूपर्यंत पोहोचेल का? पोहोचला मात्र चेंडूला रोखू शकला नाही. चेंडू जाईल वन बाउन्स इंटू द रोप सीमापार. धावा मिळतील 4. चौकार. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस उंच हवेत खेळलेला फटका चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. साधावा. पुढचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक भैया गोसूर्य चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे धावफलकावरती घेऊन जाईल 13 धावा. पुढचा चेंडू यावेळेस देखील लोअर फुल टॉस चेंडू या ठिकाणी कोणतीही धाव नाही निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. यावेळेस पंच किरण सरांनी सांगितले की षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सुजय सुर्वेच्या हातात यावेळी चेंडू दिला गेलाय. तर खूप विश्वासरित्या याच्या हातात हा चेंडू दिला गेलाय. आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्कवरती सुजय सुर्वे एक चतुर चालाख गोलंदाज त्याच्याकडे भरपूर असे व्हेरिएशन्स आहेत. अचूक टप्पा देखील आहे. पाहूया या सामन्यात काय गोलंदाजी करेल. संघाचा विश्वास सार्थ ठरवेल का? स्ट्राईकला असेल तो अवी. गोलंदाजी मार्कवरती सुजय सज्ज झालाय. फुल टॉस. धाव कॉर्नरमध्ये खेळ आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे प्रशिक चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 14 धावा धावफलकावरती. पंच थोडासा सामना स्पीडअप करायचा आहे. आणखीन 2 सामने आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत.
वाह! यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुजय याचं डायरेक्ट हिटची संधी मात्र खराब फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि खराब फेकीप्रमाणे या ठिकाणी किरण सर धावा कळवायच्यात. 3 धावा या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत. या 3 धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 17 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू सुजयचा. हवीसाठी यावेळेस सुजयचे जे विशेष आहे, जे फिंगर रोल करतो, त्या फिंगर रोल्स करताना पाहायला मिळेल का सुजय चेंडूवरती? पप्पा त्याच्याकडे दोन्ही स्विंग्स आहेत. आतला आणि बाहेरचा हा दोन्ही चला मात्र तो यावेळेस गोलंदाजी करताना पाहायला मिळेल का? फुल टॉस हवेत खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय. मिड विकेट सीमारेषेला भेदत शानदार षटकार साधावा. पिछले मैच में अभी को मैन ऑफ द मैच मिला था। एक अच्छा अष्टपैलू खिलाड़ी इस बिजौड़ी टीम का। अच्छी गेंदबाजी करते हैं, अच्छे बल्लेबाजी करते हैं। अब बल्लेबाजी कर रहे हैं। पुढचा चेंडू सुजयचा हवीसाठी. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक निकेश स्टोन डाऊन दी बॉल टिपला जाईल आणि महत्वाची विकेट प्राप्त होती येते आरसीसी क्रिकेट क्लबला आणि धक्का लागतोय किंगमेकर बिजवडी या संघाला हवीच्या स्वरूपात. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सुजय. यावेळेस स्लोवर चेंडू हवेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 24 धावा धावफलकावर. षटकातील शेवटचा चेंडू. त्यावेळेस स्लोअर फुल टॉस लॉंग ऑफला खेळला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अजिंक्य चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 25 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय निकेश. पहिला चेंडू उदयसाठी. यावेळेस फटका हवेत खेळला मिड विकेटला क्षेत्ररक्षक सूरज सुरेख क्षेत्ररक्षण आणि एका सिंगल वरती समाधान मानावं लागतंय ते उदय यांना. अभी भी मैदान में उदय तैनात है। अगर बड़ा स्कोर करना है तो उनको इस मैदान में खड़ा रहना पड़ेगा अपनी टीम के लिए। अच्छा खेलते हैं, अच्छी बल्लेबाजी करते हैं। और दूसरी छोर से
पुढचा चेंडू निकेतचा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. नौदलाचा एक स्टार खेळाडू आणि यावेळेस पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिड विकेटला फटका खेळला. क्षेत्ररक्षक सूरज चेंडूवरती आलाय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. बॅकअप मात्र सुरेख आहे त्या ठिकाणी सुजय सुर्वे यांनी संतोषला चांगले त्या ठिकाणी बॅकअप दिले. 1-1 का होईना पण धाव मात्र चालू आहे. कोणताही निर्धाव चेंडू पाहायला मिळत नाहीये आणि 1-1च्या साहाय्याने मात्र स्कोरबोर्ड पुढे चालवण्याचं काम मात्र उदय आणि ची जोडी मला वाटतं मैदानात काम चालवतीये. पुढचा चेंडू हो, यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू फिंगर रोल केल्या होत्या यावेळेस निकेशने चेंडूवरती. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर आला यावेळेस चेंडू. यावेळेस डान्सिंग डाउन द विकेट फटका खेळलाय. लॉग ऑफला त्या ठिकाणी अजिंक्य गोलसूर्य पुन्हा एकदा मिसफील्ड आणि चेंडू जाईल सरळ सीमापार. चौकार धावा मिळतील 4. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीवरती असताना खरं तर निकेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि खूप महत्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार आहे. पुढचा चेंडू निकेशचा. अभी भी 7 गेंदें बाकी है। देखेंगे कितना रन जोड़ पाएंगे पेशेवर उदय। यावेळेस डान्सिंग डाउन द विकेटचा प्रयत्न आणि सुंदर यष्टीरक्षण त्या ठिकाणी संतोषदाजी तोरणे यांच्याकडून पाहायला मिळते आणि षटकाच्या समाप्तीचा इशारा किरण सर आम्हाला कळवत आहेत आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आमचे गुणलेखक आम्हाला कळवत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्याम. या ठिकाणी शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येणार हे बघणं गरजेचं आहे. मला वाटतंय माझ्या मते आरसीसी संघाचा संघनायक स्वतः पराग गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पराग सूर्यगंध उदयसाठी सज्ज आहे. यावेळेस बरोबर पुढ्यात चेंडू आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेला आग लावत शानदार षटकार 6 धावा. आते ही फराग का स्वागत किया उदय ने इस षटकार के साथ। इसकी जरूरत है बिजौड़ी टीम को। जब तक उदय है तब तक ये टीम बड़ा स्कोर खड़ा कर पाएंगी। पराग ने कहा स्वागत नहीं करोगे हमारा तो उदय ने भी कहा लीजिए छक्के के साथ में करते हैं हम आपका स्वागत और बड़ा हिट जड़ दिया है पहली गेंद पर। आखिरी ओवर में जो स्लॉग के ओवर में रहते हो कोशिश यहाँ पर उदय कर रहे हैं। पराग की अगली गेंद उदय के लिए एक और मर्तबा। ये बहुत बाहर डाली है। किरण अंपायर हमारी तरफ मुड़ रहे कह रहे जनाब आप ये गेंद दोबारा डाल लीजिए। ये दंडित किया है पराग सूर्यगंध को क्योंकि आप कितने भी करीबी दोस्त ना हो ये मैदान में आपको दंडित ही करेंगे। गेंदबाजी करने के लिए फिर से पराग सूर्यगंध अगली गेंद एक और मर्तबा आड़े बल्ले से मिड विकेट की दिशा में जहां पर फील्डर मौजूद है प्रशिक कोई गलती नहीं करेंगे और प्रशिक दीवार बनकर खड़े रहे थे और लपक लिया एक कैच और उदय को भेजा है बैक टू द पवेलियन। रुपेश नए बल्लेबाज रुपेश बल्लेबाजी के लिए शाम अभी भी नीचे है नॉन स्ट्राइक पर है पराग जैसे गेंदबाजी के लिए आए वो अभी ने बड़ा हिट जड़ दिया पहली गेंद पर दूसरी गेंद पर शायद वो विकेट और दूसरी गेंद वाइड डाली लेकिन वो गेंद गिनी नहीं जाती लेकिन उसली दूसरी गेंद पर बड़ा हिट खेलने की कोशिश में उदय चले बैक टू द पवेलियन। बल्लेबाजी के लिए रूपेश गेंदबाजी के लिए पराग सूर्यगन हाइट कम फाइट ज्यादा वाला एक खिलाड़ी आरसीसी का एक बेहतर कप्तान एक और मर्तबा गेंद बस ऊपर है इस टाइम है स्ट्रोक है क्या खिलाड़ी पहुंच पाएंगे सूरज गेंद तक
गेंद तक पहुंचे, दूसरी की कोशिश, तीसरी की चेष्टा, हा ना, मगर रोक लिया है रुपेश ने शाम को। नहीं, हम 2 रन पर ही संतुष्ट रहेंगे, इस 2 के साथ में कारवां बढ़ेगा आगे। 41 रन लग चुके हैं बोर्ड के ऊपर अभी भी। चौथा ओवर प्रगति पर है। पराग की अगली गेंद। एक और मर्तबा कट शॉट यहाँ पर खेला है, बहुत ही बेहतर फील्डिंग यहाँ पर अजिंक्य गोस्वामी, अब कोई नहीं करेंगे गलती। और जॉन्टी रोड्स की तरह उन्होंने गेंद को फील्ड किया है वहां पर। अजिंक्य शिंदे, अजिंक्य गोस्वामी, माफ कीजिए, अजिंक्य गोस्वामी ने और मर्तबा है, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बिंदी गेंद नजर आई है। एक एक बिंदी गेंद यहाँ पर फ्रेशर बनाएगी थोड़ा सा टीम बिजौड़ी के ऊपर। लेकिन ये जो थोड़ा सा बड़ा सा लक्ष्य खड़े करने की कोशिश में जुड़ गई है टीम बिजौड़ी। पराग की अगली गेंद। लोअर फुल टॉस, दिशा दी है गेंद को, खिलाड़ी है वहां पर मौजूद सूरज, जब तक कि गेंद को फील्ड करेंगे, दूसरी की चेष्टा की है। और यहाँ पर थ्रो अच्छा था लेकिन विकेट कीपर संतोष चुके। तीसरी की चेष्टा, हा ना, और यहाँ पर विकेट मिली है शाम की। और यहाँ पर आउट हो गए शाम। चलिए हम जाएंगे सीधा स्कोर बोर्ड के ऊपर, जहां पर नजर डालेंगे 44 रन लगे बोर्ड के ऊपर, जीत के लिए चाहिए 45, यानी कि 45 रन का लक्ष्य रखा है टीम आरसीसी के सामने। 24 गेंदे और 45 रन का लक्ष्य। आरसीसी संघाचा एक तगडा बॅटर फलंदाजीसाठी आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला अजिंक्य गोसूर्य, आरसीसी संघाचा आधारस्तंभ. अजिंक्यच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे, त्याचसोबत स्ट्राईकला आपण पाहतोय निकेश.
गोलंदाजी मार्कवरती श्याम सज्ज होतोय. झालं लेट प्लेचा इशारा या ठिकाणी पंचांनी कळवलाय. यावेळेस पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर येणारा चेंडू यावेळेस पंचांकडे दात मागितली होती अभियाने. मात्र फक्त ती दातच मागितली होती. त्यात आत्मविश्वास कुठेच नव्हता. आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळाली आणि लाईव्ह सामन्याचा आनंद घेताना वालचंद नगरचा स्टार खेळाडू अभि भांगे देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेतायत. पुढचा चेंडू यावेळेस क्रॉस बॅटल स्ट्रोक मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उदय सुरेख क्षेत्ररक्षण करतायत. चेंडू फील्ड केलाय. चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल. यावेळेस बॅटची कडा मिळाला विकेट किपर अवीचा सारा आणि भैया गोदसुरेचं या ठिकाणी विकेट मिळताना पाहायला मिळतंय. आरसीसी संघाचा आधारस्तंभ मात्र यावेळेस डगआउट मध्ये येताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर प्रशिक. यावेळेस मात्र पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप शरीरापासून खूप दूरवरती हा खेळलेला फटका एक सिंगल आली गेली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक जाईल पुढे. 2 धावा धावफलकावरती. वाह! निकेश तोडणेचा आपला चेंडूला फेकून दिलंय. मिड विकेट सीमारेषेला भेदत आग लावत आज जाईल शानदार षटकार 6 धावा. त्याला बॉल टाकायचा आहे. बाहेर थांबलेले प्रेक्षक बॉल टाकायचा आहे. 'धन्यवाद डीजे'. श्यामचा पुढचा चेंडू निकेशसाठी. एकदा पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड आणि यावेळेस देखील चेंडू जाईल वन बाउन्स इंटू द रफ सीमापार चौकार. बारा धावा. 18 चेंडू आणि 33 धावेची गरज. बारा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती अवीच्या हातात चेंडू दिला गेलाय. आप्पा सुरे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आप्पा सूर्यगंध, अमोलजी धेंडे आणि योगेश साबळे. कैलासवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. चला यावेळेस तो विकेट किपरला जर गोलंदाजी करायची असेल तर विकेट किपर आधी बाहेर
विकेट कीपरला जर डायरेक्ट गोलंदाजी करायची असेल, तर विकेट कीपर थोडासा अगोदर साइडला फील्ड करून 1 ओव्हर नंतर तो गोलंदाजी करू शकतो. काल हा नियम किरण सरांनी या ठिकाणी लागू केला होता. गलांडवाडीच्या संघाला देखील तो नियम या ठिकाणी किरण सरांनी आणि अंपायर जो डिसिजन देतील, तो डिसिजन फायनल असेल. गोलंदाजी मार्कवरती ऋषी, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज समोर प्रशिक. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. रवी मात्र चेंडूच्या खाली झेल सुटला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. ऋषीचा पुढचा चेंडू निकेशसाठी सज्ज झालाय. यावेळेस स्विच हिट बॅक मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला पाठवलंय आउट ऑफ पार्क, सीमा पार. शानदार षटकार निकेश तोरण्याचा भला सीमा पार षटकार साधावा. धन्यवाद डीजे. खरं तर याआधी आपण जर स्ट्रोक पाहिला तर निकेश तोरणे हा स्विच हिट आपण बघितला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. खूप सरावानंतर हा फटका मात्र खूप सराव लागतो हा फटका खेळण्यासाठी. ऋषीचा पुढचा चेंडू. यावेळेस दिशा भरकटली आहे गोलंदाजाची. पंच जे आहेत ते अनुभवी आहेत. असोसिएशनचे पंच आहेत. पंच जो निर्णय देतील तो सर्व खेळाडूंना मान्य करावा लागेल. पंचांनी डेड बॉल घोषित केलेला आहे. भेट चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. 19 धावा धावफलकावरती आहेत. 16 चेंडू आणि 26 धावेची गरज. 16 चेंडू 26 धावा. नितेश तोरनेला मात्र या मैदानावरती या विकेटवरती थांबणं गरजेचं असेल आपल्या संघासाठी. हा महत्त्वपूर्ण जर सामना जिंकायचा असेल तर. पुढचा चेंडू. वाह! बॅकफूटवरती जात कट केलंय चेंडूला आणि चेंडूला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेला आग लावत. शानदार चौकार. धावा मिळतील 4. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाईल पुढे. 23 धावा धावफलकावरती या चौकाराच्या साहाय्याने 23 धावा धावफलकावरती लागल्यात. ऋषीचा पुढचा चेंडू निकेशसाठी. फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक, उदय डाउन द बॉल, टिपला झेल आणि नितेश तोरणे बॅक टू द पवेलियन. ये मोठा झटका. नौदारा टीम को कोई भी गलती नहीं करी उदय ने. इस ओवर की अभी भी 2 गेंदें बाकी है.
14 गेंदे 22 रन जीतने के लिए नवदारी टीम को 14 गेंदे 22 रन. मंगेश न्यू बॅटर आपण पाहतोय फलंदाजीसाठी आला गेलाय. खरं तर यावेळेस स्वतःवरती विश्वास ठेवून लढणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आजपर्यंत तोच हरलाय जो लढला नाही. तुम्हाला लढावं लागणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज द्यावी लागणार आहे. कारण आव्हान अवघड तितकं सोपं आहे. 14 चेंडू आणि 22 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक उदय डाऊन दी बॉल. ओहो झेल सुटला गेलाय. एक सिंगल प्राप्त होती. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 24 धावा धावफलकावरती. 13 चेंडू 21 धावा. 21 धावा 13 चेंडू. सामन्याचं रूप बदलणार का? वाह! रसिक जाधवचा ब्लॉक चेंडूला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेला आग लावत. लांब लांब खूप लांब षटकार साधावा. तीस धावा धावफलकावरती. बारा चेंडू आणि 15 धावेची गरज. सिंगल डबलची ही मॅच. मगाशी देखील असंच काहीतरी समीकरण होतं वालचंदनगर आणि पालटणच्या संघात. यावेळेस निर्धाव चेंडू. 11 चेंडू आणि 15 धावेची गरज. यावेळेस हलक्या हाताने फटका खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 31 धावा धावफलकावरती. 10 चेंडू आणि 14 धावेची गरज. 10 चेंडू 14 धावा. 14 धावा 10 चेंडू. यावेळेस क्रॉस बॅटल स्ट्रोक मिड विकेटला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल. प्रशिक जाधव देखील टू द पवेलियन. आणखीन एक धक्का आरसीसी संघाला. वालचंद नगर संघाचे कर्णधार टॉस साठी तयार राहायचे. डीसी आपण टॉस साठी तयार व्हायचंय. नऊ गेंदे 14 रन. 9 बॉलवरती 14 धावा करायच्या जिंकण्यासाठी नवदारी संघाला. आणि 14 धावेची गरज. नवीन बॅटर संतोष तोरणे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आरसीसीचा लिजंड खेळाडू ज्याच्याकडे अनुभवाची कमी नाहीये. अनेक सामने त्याने स्वतःच्या मनगटावरती स्वतःच्या जीवावरती आरसीसी संघाला जिंकवून दिलेले आहेत. यावेळेस जिंकून देईल का बघणं गरजेचं आहे. एक ही रन मिलेगा और स्ट्राइक रोटेट. स्कोर जाके पहुंच चुका है 32 रन पर. 8 8 गेंदे चेंडू 13 आणि रन. 13 धावेची गरज. 8 चेंडू 13 धावा. 13 धावा 8 चेंडू. मंगेश आणि संतोषची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण लढत या ठिकाणी सुरू आहे. एका बाजूला किंगमेकर बिजवडी तर दुसऱ्या बाजूला आरसीसी नवदारे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक केशव मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलं आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. त्या 2 धावेनिशी धावफलक जाईल पुढे. 34 धावा धावफलकावरती.
7 चेंडू 11 धावा. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक. अवी डाउन दी बॉल टिपला जाईल. आणखीन एक विकेटचं पतन. मंगेश काटे बॅक टू द पवेलियन. 6 चेंडू आणि 11 धावेची गरज. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. सामना कोण जिंकणार? 9 धारे की किंगमेकर बिजवडी. तर यावेळेस आरसीसी संघाचे ज्यांनी आरसीसी संघ अजूनपर्यंत जिवंत ठेवला असे 2 लिजन स्टार मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. पराग सूर्यगंध आणि संतोष तोरणे. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. मागच्या मॅचचं समीकरण आपण बघितलं. असंच समीकरण होतं. मात्र 7व्या चेंडूवरती 7 चेंडू 11 धावेची गरज असताना युनुस पठाणने मारलेला तो षटकार आणि नंतर समीकरण बदललं. 6 चेंडू आणि 6 चेंडूवरती तो सामना येऊन पोहोचला होता. मात्र यावेळी समीकरण बदललंय. 6 चेंडू 6 चेंडू आणि 11 धावेची गरज. गोलंदाजाचं नाव कळवायचंय. साजन. साजन गोलंदाजी मार्कवरती. नॉन स्ट्राईकला पराग सूर्यगंज. स्ट्राईकला संतोष तोरणे. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. स्वतःला सिद्ध करायची हीच तर ती वेळ आहे. है गेंद है 11 रन। दोनों टीमों की दिल की धड़कनें तेज। कौन जीत पाएगा ये मैच? नवोदय या फिर बिजौड़ी? देखेंगे कुछ ही पलों में। यावेळेस चेंडू हवेत खेळला. मिस टाइम स्ट्रोक आहे. 2 क्षेत्ररक्षक आणि टिपला जाईल संतोष. बॅक टू द पवेलियन. लेफ्ट हँड बॅटर तात्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आला गेलाय. किती बॉल किती पाहिजे? 5 चेंडू 11 धावेची गरज. 5 चेंडू 11 धावा. 11 धावा 5 चेंडू. पुढचा चेंडू. यावेळेस डाउन द लेग आणि वाईट पद्धतीचा चेंडू पंच या ठिकाणी कळवत आहेत. तुला खेळाडूला इंजुरी झाली का बघायचंय. इंजुर्ड असेल तर दुसरा खेळाडू. आताच्या 2 रन आहेत हा. 5 चेंडू आणि 9 धावेची गरज विजयासाठी. 5 चेंडू 9 धावा. 9 धावा 5 चेंडू.
चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. 5 चेंडू आणि 9 धावेची गरज. 5 चेंडू 9 धावा, 9 धावा 5 चेंडू. सामना कोण जिंकणार? आर-सी-सी किंगमेकर बिजवडी. सामन्यात रंगत आली आहे. रोमहर्षकता वाढली आहे. 5 चेंडू 9 धावा, 9 धावा 5 चेंडू. स्ट्राईकला पराग सूर्यगन, नॉन स्ट्राईकला सूरज कांबळे. चित्ताच्या चपाळीनं पळणारा हा खेळाडू. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक रुसी डाऊन द बॉल. टिपला झेल. आणखीन एक विकेटचं पतन. पराग बॅक टू द पवेलियन. यावेळेस मोठा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल. आणखीन एक विकेटचं पतन. आणि हॅट्रिक चान्स यावेळेस मैदानात साजन यांच्यासाठी क्रिएट झालेला आहे. होता ना तोपर्यंत मॅच होती. खरं तर यावेळेस आर-सी-सीचे प्लेयरने मात्र हजेरी लावायचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये करतायत. "तू जा, मी आलो. तू जा, मी आलो." जोरदार टाळ्या होऊ द्या. एकदा छोट्याशा खेळाडूसाठी फलंदाजीसाठी जाताना पाहायला मिळतोय लालू. आर-सी-सी संघाकडून एक नेहमीच आपलं क्षेत्ररक्षणामध्ये देखील चपळाई करताना आपल्या संघासाठी धावा वाचवताना पाहायला मिळालेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. लास्ट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता जो बॅट्समन खेळत होता नवधारी संघाचा न्यू लालू, त्या लालूला या ग्राउंडवर खेळल्याबद्दल, या मैदानात उतरून खेळल्याबद्दल संयोजक प्रमोद भरणे यांच्याकडून ₹100 बक्षीस. वालचंदनगर संघाचे संघनायक आणि किंगमेकर बिजोडी संघाचे संघनायक. चला आपण यायचे नाणेफेकीसाठी. लालू आपलं बक्षीस घेऊन जायचंय मध्ये येऊन. प्रमोद भरणे यांच्याकडून ₹100 पारितोषिक.